जय साईनाथ मित्रांनो, ओम नमो नारायण, हर हर महादेव. साई माई सकाळ, दिवस 4था चालू झाला आपला. आता जस्ट मगाशी चालू केला. पीर आवाज इथं होतो बसलेलो, तर फोटो व्हिडिओ काढले, बसलो, चार्जिंग लावली फोन आणि दिवस चालू केला आता चालायला. आपल्यासोबत उत्कर्ष आहे आणि रिंगे आहे आणि ते बघा पीर आवाज आला तिथेच आहे. आणि आपला हॉल्ट आहे ना आजचा, कालचा रात्रीचा, हां तो समोरचा तो ब्लूवाला बोर्ड आहे ना, त्या पाठीत होता. भजन बिजन होतं काल. आणि एकदा फोनमध्ये चार्जिंग नाही, कारण की आपला आयफोन नाही, तर चार्जिंग बिर्जिंग केली नाही. आता चार्जिंग केली फुल, तेव्हा आता ब्लॉग बनवायला चालू केला परत. तर भेटतो तुम्हाला आता पुढे. जय साईनाथ, ओम नमो नारायण, हर हर महादेव. चाय प्यायला थांबतो तेव्हा भेटतो तुम्हाला मध्ये मध्ये. चला, जय साईनाथ. साईनाथ मित्रांनो, झाडाची मस्ती बघा काय करतोय. आपण आता चालतोय एकदम लय म्हणजे लय बेकार ऊन लागतंय. सकाळची 8:30 झालेत तरी पण लय ऊन लागतंय. काय करणार आता, चालणं तर भाग आहे आपल्याला. आपली 4-5 पोरं पुढे थांबले जराशी, तर आपण मग पुढे जाऊया आता. तर खूप कंटाळा आला आहे, म्हणजे भूक लागली आहे, खूप म्हणजे खूप भूक लागली आहे. नाही म्हणून 7-8 किलोमीटर चाललो आहे नॉनस्टॉप पीरबावापासून. आता खार्डीला पोचू आम्ही थोड्याच वेळात. आणि खार्डीला आपला नाश्त्याचा हॉल्ट आहे, तिथं पोचू आपण आता. बघा आम्हाला टर्न आहे ना, तिथं आपले मित्र थांबलेत आणि आपलं झाड आहे उत्कर्ष. अड्या साईराम 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 साईराम. रिंगे बघा काय धावतोय नुसता. आणि इंदोर फक्त 494 किलोमीटर आहे. तर भेटूया आता पुढेच. लय ऊन लागतंय बघा, म्हणजे केवढं ऊन आहे म्हणून एवढं काय वाटत नाही, पण आहे ऊन तर आहे, बस ऊन तर आहे. भेटतो आता तुम्हाला पुढे जाऊन. जय साईनाथ. जय साईनाथ मित्रांनो, आपण आता परत चालू केलं आहे चालायला. जरा थांबलेलो चाय पाणी नाश्ता बिष्टा करायला. आणि आपली गँग भेटली दुसरी, डोंगरी गँग. विनय माडिक आणि बाकीचे सगळेजण पुढे येते बघा. आणि आज येतं वाटणं काते साईराम. भेटतो तुम्हाला. खूप ऊन आहे, खूप म्हणजे खूप ऊन आहे. आणि इथून अजून हॉल्ट आपला काहीतरी नाश्त्याचा अजून हॉल्ट नाही आला आहे. म्हणजे समजू शकता दुपारचा हॉल्ट केवढा लांब असेल. आपला कसारा बायपास आहे दुपारचा हॉल्ट. नाश्त्याचा हॉल्ट काहीतरी इथून अजून 1 का 1.5 किलोमीटर आहे. आपल्याला जायचं अजून खूप जायचं आहे. तर भेटतो तुम्हाला आता थोड्याच वेळात परत. जय साईनाथ. साईरा मित्रांनो, आपण आपल्या दुपारच्या हॉल्टमध्ये पोचलो आहे फायनली. 11 वाजून गेलेत. ते बेकार घाणवालं ऊन लागतंय, तरी पोचलो आहे आपण कसं तरी. आता खेचत वडत पोचलो आहे आता. गेल्या वर्षीचा हॉल्ट होता ना आपला, तोच आहे. हां साईराम. अरे साहेब तुझे सेवेकरी झोपलेत. जय साईनाथ. आता जाऊया, बॅग शोधूया आणि झोपूया. आणि जरा आधी आंघोळ करूया, पाणी बघूया आणि झोपून जाऊया. मित्रांनो हा बघा सरडा खेचतोय मला. आणि ते बघा तिघं. साईराम मित्रांनो, इथं जरा आमची एडी झाली. बघा इथे सायकल झालं तर ए नाही ना, गप ना. झाडा गप, झाडा नको. आता का हटली का. इथे सायकल आधी जाऊन बसलाय, झोपलाय, झोपायची तयारी करतोय. जय साईनाथ मित्रांनो, आता इथं पाण्याचा टँकर आला आहे शिर्डी ट्रस्ट करून, म्हणजे जेवणा बिवणासाठी पिण्यासाठी. आम्ही इथून एक बाल्डी घेतली आणि गपचूप ढापली एक बाल्डी, एक कॅन, एक बाल्डी.
आता आम्ही चौघं मस्तपैकी 2 कॅन एक बाल्डी मस्तपैकी आंघोळ करणार सुमडीमध्ये. कुठे तिकडे त्या टेम्पोच्या पुढे जाऊया का? ठीक आहे चल चल. आणि हा बाटल्या शोधतो बाबा अशा टेम्पोच्या पुढे जाऊया. साईराम मित्रांनो, आपला कसारा घाट आता चालू झाला आहे. म्हणजे घाट चालू झाला आहे, घाटाचा रस्ता चालू झाला आहे. आता इथून 2 किलोमीटरच्या अंतर कसारा घाट आहे. डंपर आपल्यासोबत उत्कर्ष आहे, या बाजूला रिंगे आणि पोपट आहे. पोपट साईराम पाणी पिऊया जरा. साईराम पाणी बिणी प्यायलो जरा. चालूया वाट शिर्डीची आपली. दुपारी निघालो, तेव्हा शूट नाही केलं कारण की फोनमध्ये एडिटिंग करत होतो. फोन फुल हिट झालेला, आमना वाचता आता गपना. हां हा रस्ता आहे इथे, तू जाऊया. चले गाड्या पटापट. जय साईची यावर्षीची ऑफिशियल टी शर्ट आहे. पुढे लोक आहे आणि मागच्या बाजूला जय साई लिहिलं आहे. नाला सोपारा ब्लू ब्लू. आणि आपण मंडळी 55 घातलं. मंडळी 55 कसं ओके मध्ये सगळं. जय साईनाथ, ओम नमो नारायण, हर हर महादेव. जय साईनाथ मित्रांनो, आपण जरा आता कसारा घाट चढलोय. म्हणजे घाट नाही चढलोय, कसारा गावाच्या इथला तो छोटासा रस्ता आहे तो चढलोय. आणि आपले साईबंधू इथं आहेत उभे सगळे ब्लूवाले. आणि हे दोघं आले काते. साईराम साईराम. चला आलोच आलोच. जय साईनाथ मित्रांनो, ओम नमो नारायण, हर हर महादेव. तर आता आपण कसाऱ्याच्या पायथ्याशी पोहोचलोय. कसारा घाट दिसला आपल्याला, पुढेच आहे. आपल्यासोबत साहिल आहे आणि दाडा उत्कर्ष आहे. पण बाकी दोन्ही काय दोन्ही जय साईनाथ जय साईनाथ भावा. तर आता नाश्त्याचा हॉल पण तिथेच आपल्या पायथ्याशी आणि आरतीचा पण. आणि आरती विरती झाली की आपण घाट चढायला चालू होत आहे. आणि रात्रीचा हॉल आपला घाटन देवी मंदिर आहे. आणि तिथे आज कंदील बाबाचं भजन पण आहे. कंदील बाबाच्या भजनाला खूप मजा येणार आहे आपल्याला. दाखवतो व्हिडिओ मध्ये. ब्लॉग हा मोठा होऊ पण शकतो आणि छोटा पण करू शकतो. मी ट्राय करतो छोटा करायला जास्तीत जास्त. तर भेटू आपण थोड्याच वेळात. नाश्त्याला काय ते दाखवतो तुम्हाला आणि आरती पण दाखवतो जरा. जय साईनाथ. पोपट हो पोपट, तुझा पहिला वर्ष आहे, कसा वाटते तुला आता कसारा चढणार आहेस तू? आता बघू पुढे काय होतंय. अजून कसारा घाट अजून चढायचा आहे. हो हा कसा वाटेल? एवढं तर आलोय चालत चालत. हा आता पुढचा प्रवास बघू. अजून 5 दिवसाचा प्रवास आहे. ओके. हा साईनाथ चढाल ना तुम्ही? हो चढणार ना नक्की. कसाऱ्याच्या म्हणजे कसाऱ्या चढलात तुम्ही तर असं बोलतात की पहिली वाट चढलात तुम्ही शिर्डीला यायची. रिंगे आला का पालखी घेऊन? भाव वन साइड पालखी नेतोय. ती पालखी होती नायगावची, ती पालखी घेऊन जायला होता भाई आपला. फुल वन साइड नेतोय नुसता. म्हणजे आपल्या पालखीला कांदा लावला नाही अजूनपर्यंत सकाळपासून. 4 दिवस झाले पण कांदा लावला नाही. पण दुसऱ्या पालखीला कांदा लावून झालेत भरपूर. कारण की आपल्याला पालखीच भेटत नाही भावांनो. आपल्याला पालखीच भेटत नाही आपली. आपण उठतो तेव्हा पालखी 1 किलोमीटर पुढे होते. आपण निघतो तेव्हा 2 किलोमीटर पुढे राहते. नाश्त्या जवळ बोलते, नाश्त्या जवळ निघते आणि जेवणावरती पोहोचते ती पालखी. आपल्याला काय भेटत नाही पालखी यावर्षी वाटतं. बघूया कसाऱ्याच्या नंतर आपल्याला पालखी राहायचे काम करून. पहिला उठायचं पहिला निघायचं पालखी सोबत. भेटू आपण थोड्या वेळ. आता गाडा काय बोलतोय तू? नाही का बा? आपल्याला एकच विषय. ओके फक्त कसारा घाट. चला भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. जय साईनाथ. जय साईनाथ मित्रांनो, आपल्याला डोंगरीची गँग भेटलेली आहे. आपण एक मुलगा आहे नवीन, त्याचा इंटरव्ह्यू घेऊया. पहिलाच वर्ष आहे भाईचा. साईराम साईराम भावांनो.
तर तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही पालखी चालताय पहिल्या वर्ष जय साईच्या? खूप बरं पण वाटतं, जरा खूप बरं वाटतं आणि जरा खूप वाईट पण वाटतं, पण काय बोलणार. का वाईट का वाटतंय तुम्हाला? वाईट वाटतं कारण खूप घासायला लागतं ना जरा. हो. आता भाऊने आम्हाला सगळं सांगितलं आहे, कारण मी आता सांगितलं 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे भावाकडे. हो. तर मी काय होतो आता नाश्त्याला काय असणार आपला नाश्ता आहे तर गेल्या वर्षी तर मेंदूवडे होते, नाही त्या आदल्या वर्षी मेंदूवडे होते, हा. गेल्या वर्षी कांदा भजी होती. नाही, कारण मी असं विचारतो कारण हे 2 दिवस चिवडा खाऊन माझ्या दिमागात लाव. ओके ओके. चिवड्यात लाडू झालाय तुमचा, हा. ते समजलं मला. आता विचार सांगतो मी तुम्हाला काय आहे ते नाश्त्याला. आणि आपला कसारा घाट आलाय, तो बघा समोरच आहे. घाट आलेला आहे. तर आता कसारा घाट चढायचं आहे, नाश्ता विस्ता करायचा मस्तपैकी. आणि आरती पण चालू आलेली आहे. हे बघा इकडे ते आपली हे समोरच आहे. पोचलो आता फायनली. आता कुठला तरी जागा बघूया आपण आणि आरतीला बसूया आणि चार्जिंग लावूया पहिला मेन बात फोन, कारण की कसाऱ्याच्या शूट घ्यायचं आपल्याला इम्पॉर्टंटवाल्या. तर जय साईनाथ, ओम नमो नारायण, हर हर महादेव. बसायचं तेव्हा मस्ती करा. सर्व साहेब भक्तांना हेच विनंती. देवा महाराजा शिर्डीच्या साईनाथा महाराजा सालाबाद प्रमाणे तुझी लेकरं पाली. जय साईनाथ मित्रांनो, ओम नमो नारायण, हर हर महादेव. आईलो तुला घाटन देवी माते भावांना आपण आता पोहोचलोय, जस्ट घाटन देवीला पोहोचलोय.
आम्ही भेटतो भावा. जय साईनाथ बुवा, जय साईनाथ, जय साईनाथ. साईराम. पालखी पण आली आपल्यासोबत, पाठवूनच आहे. काटन दे माते के साईराम मित्रांनो, आपला आता 14 दिवस संपला आहे. काटण देवी मंदिराच्या इथे आता भजन चालू आहे कंदील बाबाचं. तर आता ब्लॉग एंड करायला आलो आहे. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आपला भाऊ जय साईनाथ आणि आपला काम काटण देवी विथ कंदील बाबा. हो गाड्या दाखव दाखव, प्रणवला पण दाखव. तर भेटूया आपण दुसऱ्या दिवशीच्या ब्लॉग मध्ये. पिकाचू बस, हा पिकाचू. जय साईनाथ, ओम नमो नारायण, हर हर महादेव. आणि हा पिकाचू. जय साईनाथ.